नाही, नक्कीच. कारण की अटल बिहारी वाजपेयीजी असू द्या, अडवाणीजी असू द्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असू द्या, यांची जी घनिष्ठा होती, संबंध होते, एक विचार होते. अनेकदा बाळासाहेब ठाकरे अटलजीबद्दल बोलत होते, त्यांची तारीफ करत होते. अडवाणीजीबद्दल तारीफ करत होते. अटलजी बाळासाहेबाबद्दल तारीफ करत होते. अनेक व्हिडिओ त्यांचे असतील. पण माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांनी कारसेवक म्हणून किंवा बाबरीमध्ये किंवा राम मंदिरामध्ये त्यांचं योगदान काय, संजय राऊतचं योगदान काय. जसं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाबरीच्या वर चढताना त्यांनी एक फोटो त्यांचा ट्विट केला. तेव्हा ते कारसेवेमध्ये जेलमध्ये होते. अनेक लोक कारसेवेमध्ये जेलमध्ये होते. त्यांनी संघर्ष केला, लढाई लढले, म्हणून आज राम मंदिराचा आज मोदींच्या प्रयत्नाने आज पूर्णपणे आपण राम मंदिर पूर्ण होत आहे, त्याचं उद्घाटन होत आहे. पण एक तरी ट्विट दाखवा की उद्धव ठाकरेंनी कुठे आंदोलन केलं असेल, कुठे मोर्चामध्ये भाग घेतला असेल, शेतकरी आहे, आदिवासी आहे, कारसेवक म्हणून असू द्या, की कुठल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल एखादा विषय मांडला असेल, रस्त्यावर उतरले असेल, एक ट्विट संजय राऊतनी उद्धव ठाकरेंचं करा. किंवा संजय राऊतनी सुद्धा या राम मंदिरामध्ये किंवा बाबरीच्या विषयामध्ये कुठे त्यांचं योगदान असेल, कुठे त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं असेल. संजय राऊत हे स्वतः निवडून येऊ शकत नाही, त्यांना राज्यसभेमध्ये जावं लागते. आज तुम्ही उद्धव ठाकरे बोलात, त्यांना MLC बनावं लागते. तर या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणार, ज्यांनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार विकले, ज्यांनी बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, जेव्हा काँग्रेसच्या दरवाजामध्ये शिवसेना जाईल तेव्हा मी शिवसेनेचं सेटर बंद करून टाकेल दुकान. आणि बाळासाहेबांनी कधी हा विचारही केला नाही की 10 जनपदला सोनिया गांधीकडे जाऊन त्या ठिकाणी 10 जनपदला काँग्रेसच्या दारामध्ये जाऊन उद्धव ठाकरेला भीक मागावं लागेल सीटासाठी. आणि ती वेळ जर त्यांनी आणली तर मला सांगा, यांच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार कुठे त्यांच्या शरीरामध्ये उरले आहे का. पूर्ण उद्धव ठाकरे हे पूर्ण असफल झाले आहे बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन चालण्यासाठी. आणि तेच एकनाथजी शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. म्हणून यांना संजय राऊत असू द्या की उद्धव ठाकरे असू द्या, यांना कुठलंही ट्विट करणं किंवा कुठलंही हिंदुत्वावर भाष्य करणं हे यांना शोभत नाही.